नमस्कार. फार पूर्वीची एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. पुतळा बनवण्यासाठी एक कारागीर जंगलात दगड शोधायला जातो. तिथं एक अतिशय चांगला दगड त्याला दिसतो. तो दगड घेऊन येत असताना वाटेमध्ये त्याला आणखी एक दगड दिसतो. त्याला वाटतं हाही दगड काहीतरी कामाला येईल, तर तोही दगड सोबत घेऊन तो परतीच्या प्रवासाला लागतो. घरी आल्यानंतर दगडापासून मूर्ती बनवायला तो सुरुवात करतो. छन्नी हातोड्यानं आपलं काम त्यानं सुरू केलं. कारागिराच्या त्या छन्नी हातोड्यानं त्या दगडाला मात्र वेदना होऊ लागल्या. तो कणू लागला. त्या दगडानं कारागिराला विनवणी केली, अरे भाऊ, माझ्याकडून हे दुःख, या वेदना सहन केल्या जात नाहीत. तू एक काम कर ना, मला सोड, दुसऱ्या दगडाला घडवायला सुरुवात कर ना. त्या दगडाचं बोलणं ऐकून कारागिराला दया आली. त्यानं तो दगड सोडला आणि दुसरा एक दगड जो त्याने आणला होता तो दगड हाताशी घेतला आणि काम सुरू केलं. हा दगड मात्र काहीच बोलला नाही. अगदी निमूटपणे शांत बसून राहिला. अल्पावधीतच कारागिरानं त्या दगडातून देवाची एक अतिशय सुंदर मूर्ती साकारली. ती तयार झालेली मूर्ती घेण्यासाठी जवळच्या गावातली काही मंडळी आली. त्यांना मूर्ती अतिशय प्रसन्न आणि छान वाटली. त्यांनी मूर्ती पसंत केली. मूर्ती घेऊन ते वाजत गाजत गावाकडे निघणार तेवढ्यात त्यांचं लक्ष बाजूला पडलेल्या दगडाकडे गेलं. त्यांना असं वाटलं की हाही दगड आपल्या मंदिरात नारळ फोडण्याच्या कामी येऊ शकतो. त्यांनी कारागिराला विनंती केली आणि तोही दगड सोबत घेतला. वाजत गाजत अगदी मिरवणुकीनं तो दगड मंदिरापर्यंत आला आणि तो दगड म्हणण्यापेक्षा त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आता रोज नित्यनेमानं अनेक लोक, अनेक गावकरी त्या मूर्तीच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्या मूर्तीवर फुलं वाहायची. कुणी दुधानं अभिषेक करायचा, कुणी कुंकुमार्चन करायचं आणि त्याच वेळी समोरच्या दगडावर नारळ फोडला जायचा. आता आधीच्या दगडाला रोज वेदना सहन कराव्या लागत होत्या. मूर्ती बनलेल्या त्या दगडाला तो म्हणाला, तुझी तर मजा आहे बाबा, रोज फुलांच्या माळा काय घातल्या जातात, रोज तुझी पूजा काय केली जाते. माझं मात्र नशीबच खराब आहे. दररोज लोक माझ्यावर नारळ फोडतात आणि मला या वेदना रोज सहन कराव्या लागतात. हे ऐकून ज्या दगडापासून मूर्ती बनवली गेली तो दगड म्हणाला, हे बघ मित्रा, त्या दिवशी कारागिराच्या हातचं दुखणं तुला सहन झालं नाही. त्या दिवशी जर ते सहन केलं असतंस तर आज माझ्या जागी तू असला असतास. वेदना सहन करण्याऐवजी सोपा मार्ग तू निवडलास, म्हणून तुझ्या कर्माची फळं आज तुला भोगावी लागतात. हा मार्ग तू निवडलेला आहे. मित्रांनो, या कथेतून आपण काय बोध घ्यायचा? आपल्या आयुष्यातही खूप अडचणी येतात, खूप वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात, पण संकटाला घाबरून मागं सरकायचं नाही. आपण संकटांना सामोरं गेलो तर पुढं यश आपल्या चरणांशी लोटांगण घालेल. आज प्रतिकूल परिस्थितीचा आपण सामना करत असू तर नक्कीच भविष्यात आपण अधिक मजबूतपणे उभे राहू शकू. गदिमांच्या त्या ओळी यावेळी आवर्जून आठवतात. छन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव. किंवा मग बहिणाबाईंच्या त्या ओळी आहेतच, आधी हाताला चटके मग मिळेल भाकर. मित्रांनो, आज ऐशारामात जगण्याचा मार्ग तुम्ही निवडला, आज मौज मजा करण्याचा मार्ग तुम्ही निवडला, तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला रडत कुडत जगावं लागेल. आज मात्र तुम्ही कष्टाची तयारी ठेवली, आज मेहनतीचा मार्ग तुम्ही निवडला, तर भविष्य उज्ज्वल बनेल. सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन तुम्ही जगू शकाल. जे हवं ते मिळवण्यासाठी आज कष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आजचं कर्म उद्याचं भविष्य घडवतं म्हणतात. बोधकथा कशी वाटली अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.